परतवाडा शहरात मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे। अयान आणि तन्वीर नावाच्या नराधमांनी अनेक निष्पाप मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवलेत आणि त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला। हिंदू जनजागृती समितीने या कृत्याचा तीव्र निषेध केला असून अमरावतीचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना कडक कारवाईकरिता निवेदन दिले आहे। अशा विकृत गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी अशी ठाम मागणी समितीने केली आहे। नाशिकसह राज्याच्या इतर भागातही अशा घटना वाढत असल्याने आता पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क होणे गरजेचे आहे। महिलांच्या सुरक्षिततेकरिता आणि सन्मानाकरिता समाजानेही आता एकत्रित येऊन या विकृती विरोधात आवाज उठवण्याची वेळ आली आहे। परतवाडा शहरात जो गंभीर विषय झाला, मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर नावाच्या एका युवकाने अल्पवयीन 180 मुलींचे लैंगिक व्हिडिओज त्याने व्हायरल केले आणि त्याच्यानंतर त्यांना ब्लॅकमेल सुद्धा करण्यात आलं। याबद्दलचं तीव्र निषेधासाठी आज आम्ही हिंदू जनजागृती समितीकडून आम्ही सगळ्यांनी सरांना निवेदन दिलेलं आहे की त्याच्यावर कडक कारवाई तर करण्यात यावी, कारण त्याला पकडण्यात तर आलेलं आहे, पण कुठेतरी त्याच्यावर SITची टीम स्थापित करून त्याला कठोरात कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा त्याला अशा नराधमाला देण्यात यावी। आणि या बाबतीत आम्ही बरेचसे सरांना काही आमचे पॉईंट सांगितले। त्यामध्ये मुख्य पॉईंट एक होता की जर 3 दिवसापासून याचे व्हिडिओज व्हायरल होत आहे, तर 3 दिवसापासून व्हायरल होत असताना पोलीस प्रशासन यावेळेला कुठे होतं? काही जणांच्या निर्देशनात आल्यावर ही गोष्ट समोर आली। तर या ठिकाणी पोलिसांनी थोडीशी तत्परता दाखवावी। अशीच घटना नाशिक इथे सुद्धा TCS सारख्या ज्या कंपन्या आहे मोठ्या मोठ्या, इथे सुद्धा हिंदू मुलींवर असाच प्रकारचा छळ केला जात आहे, जो छळ लपलेला आहे। तिथे त्यांना गोमांस खाणं, त्यानंतर त्यांना लैंगिक अत्याचार, ह्या सगळ्या गोष्टींची बंदी त्यांच्या ठिकाणी होत आहे। तर या ठिकाणावर सुद्धा लक्ष देण्यात यावं आणि कठोरात कठोर शिक्षा अशा नराधमास देण्यात यावी। आणि आम्हाला हे पण सांगायचं आहे की हे जे विक्टिम्स आहेत, याबद्दलचे ज्यांच्यावर अत्याचार झालेले आहे, त्यांची सुद्धा जी हे बातमी आहे ती गोपनीय सुद्धा ठेवण्यात यावी तितकीच, कारण की मुलींची गोष्ट आहे तर ती गोष्ट गोपनीय सुद्धा असायला हवी। या सगळ्याच बाबतीचं निवेदन आज हिंदू जनजागृती समितीकडून देण्यात आलेलं आहे।